लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, आपल्याला सर्वांना माहीत आहे की सध्या या हप्त्याचं म्हणजेच आपल्या मार्चच्या 21व्या हप्त्याचं वितरण पुढे गेलेलं आहे जवळपास. आणि या प्रकारची अपडेट मी तुम्हाला फार दिवसापूर्वीच दिली होती की यावेळीचा हप्ता पण पुढे जाणार. आता काही लाभार्थ्यांना जर असं वाटत असेल की आता इथून पुढे हप्ते पुढेच जाणार, तर तसं आपण होऊ देणार नाही. आपल्या पद्धतीने आपण या योजनेचा मुद्दा तेवढ्याच जोराशोराने लावून ठेवणार आहोत आणि योजना देखील त्याचप्रमाणे अविरत चालू राहणार आहे. कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही. फक्त मुद्दा काय आहे की आपण काही आपल्या स्टुडिओच्या काही तांत्रिक कारणामुळे जे आहेत एक दोन दिवस आपले पुढे जात आहेत, पण लवकरच तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये मी दिसत असतो तर तशाच प्रकारचे आणि तसेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. स्क्रीनचे व्हिडिओ येणार नाहीत, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. हे 1-2 दिवसासाठी चालेलच आणखी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपल्याला लाडकी बहीण योजनेचा जो अक्षय तृतीयाच्या दिवशी या योजनेचा मुहूर्त लागू शकतो का, म्हणजे या योजनेचा 21वा हप्ता आपल्याला मिळू शकतो का, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तुर्तास तरी आपण जर विचार केला, काल 11 तारीख होती, त्यामुळे काल GR यायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाही. काल GR आलेला नाही आणि आज आहे 12 तारीख. आज रविवार असल्यामुळे ऑब्व्हियसली आज 12 तारखेला पण GR येणार नाही. मग नेमकं अक्षय तृतीयाचा जर आपण विचार केला तर अक्षय तृतीया या महिन्याच्या 19 तारखेला आहे आणि 19 तारखेला तेच आहे, 19 तारखेला आहे रविवार. त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं की सर अक्षय तृतीयाला वितरण होईल का, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच. तर 19 तारखेलाच वितरण सुरू होईल, म्हणजे अक्षय तृतीयालाच वितरण सुरू होईल असं नाही बरं का. कारण की अक्षय तृतीयाला 19 तारीख येत आहे आणि 19 तारीख मध्ये जर आपण विचार केला तर 19 तारखेला रविवार पण येत आहे आणि त्यामुळेच एकंदरीत जे आहे अक्षय तृतीयाला वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे. पण इथे एक गोष्ट आपण समजून घेण्यासारखी आहे की मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की 20 तारखेच्या दरम्यान वितरणाच्या संदर्भात हालचाली वाढतील. मी फार दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पटकन जे आहे वितरण देखील झालेलं दिसेल आणि आपण देखील हा मुद्दा तेवढ्याच जोराने लावून धरणार आहोत. त्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नसायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीया हे आहे 19 तारखेला आणि 19 तारखेला रविवार असल्यामुळे होणार नाही, पण मात्र अक्षय तृतीयाच्या जवळ आसपासच्या तारखेलाच GR येऊन वितरणाच्या संदर्भात हालचाली वाढताना आपल्याला दिसतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना माहिती आहे बघा, या योजनेच्या बाबतीत काही अफवा पण तुम्हाला दिसत असतील की ही योजना किती दिवस चालणार वगैरे. तर योजना कधीही बंद होणार नाही, कोणीही चिंता करायची गरज नाही. कारण की पहिल्या दिवसापासून आपण तशा अफवा ऐकत आलेलो आहोत, हे सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 12 महिन्यासाठी जो निधी लागणार आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडी पुरवणी मागणीच्या द्वारे थोडी निधीची गरज आहे. ही बाब पण आपण नाकारू शकत नाही आणि ज्या मुद्दे आपण आणि ज्या बाबी आपण अगदी स्पष्ट असतात त्या अगदी ठामपणे आपण मांडत असतो. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा आपल्याला जो मार्चचा पेंडिंग हप्ता आहे तर तो शासनाने लवकरात लवकर वितरित करावा व वेळेच्या वेळी वितरण करावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर काही लाडक्या बहिणीने आतापर्यंत पण DBT काही कारणानिमित्त इनॅक्टिव्ह झाली असेल तर ॲक्टिव्ह केली नसेल तर करून घ्या. काही लाडक्या बहिणींनी जर eKYC सध्या दुरुस्तीच चालू आहे आणि जर eKYC दुरुस्ती पण केली नसेल तर किमान eKYC दुरुस्ती करा. काही लाडक्या बहिणींची eKYC दुरुस्ती होत नाही तर परत प्रयत्न करा, नक्की होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.